नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। दिवाळीसाठी आज मी बनवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा। आज आपण हा चिवडा अर्धा किलो माप याप्रमाणे बनवणार आहे। एकदम हा चिवडा आपण साध्या पद्धतीने बनवणार आहे, त्यामुळे पोहे सुद्धा आपले तुटणार नाही आणि छान कुरकुरीत सुद्धा होईल। चला तर मग पटकन बघूया हा चिवडा कसा बनवायचा ते। मी आज बनवणार आहे पातळ पोह्याचा चिवडा। चिवडा बनवण्यासाठी मी असे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता पातळ पोहे आहे। या पोह्यांना नायलॉन पोहे सुद्धा म्हटले जातात। सर्वात प्रथम आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहे। पोहे चाळण्याचं कारण म्हणजे पोह्यामध्ये चुरा असतो पोह्यांचा, म्हणून आपल्याला पोहे चाळून घ्यायचे आहे। सर्व पोहे माझे चाळून झालेले आहे। कढईमध्ये मी अर्धी वाटी तेल टाकणार आहे। तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे तळून घेणार आहे। शेंगदाणे आपले फुटू लागलेले आहेत, म्हणजे शेंगदाणे तळून झालेले आहे। हे शेंगदाणे मी आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। अर्धी वाटी मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे, ते सुद्धा मी तेलामध्ये तळून घेणार आहे। खोबऱ्याचे काप सुद्धा तळून झालेले आहे, ते सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। त्याच तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालणार आहे, अर्धा चमचा मोहरी घालणार आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या ठेचलेल्या घालणार आहे, 9-10 मिरच्या चिरलेल्या घालणार आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालणार आहे, 2 कांदे उभे चिरून घेतलेले ते घालणार आहे, कांदा आता मी लालसर रंगावर परतून घेणार आहे। कांदा परतायला 2 ते 3 मिनिटं लागतात।
कांदा आता परतून झालेला आहे. यामध्ये मी आता 1 छोटा चमचा तिखट घालणार आहे. अर्धा चमचा हळद पावडर घालणार आहे. अर्धा चमचा गरम मसाला घालणार आहे. गॅस बंद करायचा आहे. सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. चाळून घेतलेले पोहे घालायचे आहे आपल्याला. गॅस न चालू करताच हे पोहे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे. पोहे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे, कारण त्याचं आहे की पोह्याचा चुरा बनवू शकतो. पोहे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता मी गॅस ऑन करून घेणार आहे. मंद आचेवरती हा चिवडा आपल्याला 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. या चिवड्यामध्ये मी आता शेंगदाणे आणि खोबरं तळून घेतलेलं आहे ते घालणार आहे. परत हा चिवडा आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे. मधून मधून हा चिवडा आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे. या चिवड्याला कमीत कमी 5 ते 6 मिनिटं लागतात. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एक चमचा साखर घालायची आहे. हलक्या हाताने चिवडा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. चटकदार असा चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे.